नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पुणे नगर रोडवरती प्रसिद्ध असलेलं एक मंगल कार्यालय, बँक्वेट हॉल किंवा त्यालाच मॅरेज हॉल देखील असं म्हणतात। तर पुणे नगर रोडवरती जवळजवळ 20 ते 25 वर्षांपासून हे मंगल कार्यालय आहे, प्रसिद्ध आहे। या एरियातली आसपास भरपूर लग्न या ठिकाणी झालेली आहेत। लाखो लोक या ठिकाणी लग्नासाठी कार्यक्रमांसाठी येऊन गेलेले आहेत। या कार्यालयाचं नाव आहे जय मल्हार मंगल कार्यालय आहे। तर तेच मंगल कार्यालय आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत, त्या सुविधा दाखवणार आहे आणि कशा पद्धतीनं इथला अरेंजमेंट आहे, काय काय आहे या ठिकाणी या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर ब्लॉग पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा। तर आता मी सध्या या मंगल कार्यालयाच्या टेरेसवरती उभा आहे। त्या टेरेसवरून मी तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवतो अगोदर आणि त्यानंतर आपण खाली जाऊन पूर्ण डिटेलमध्ये ते सगळं पाहूया। चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। चला तर बघा, आता दाखवतो तुम्हाला। इकडं ही पाण्याची टँक आहे सगळ्यात मोठी कार्यालयाची मेन। या साईडला तुम्ही पाहताय ते जेवणाचा हॉल आहे। आज लग्नाचा एक कार्यक्रम आहे, छोटासा कार्यक्रम आहे। इकडं या ठिकाणी पाहताय तुम्ही लॉन आहे मोठं। त्या ठिकाणी जेव्हा संध्याकाळचे लग्न असतात ती सगळी लग्न या ठिकाणी होतात इकडंपर्यंत। त्यानंतर इथं समोर पाहताय ते 70 फूट हनुमान मूर्ती आहे आणि हा हॉलचा मागचा व्ह्यू आहे। इकडे पाहताय तुम्ही रूम देखील आहेत। कंपनीमधले जे काही मुलं आहेत बाहेरून आले ते या ठिकाणी राहतात। इकडे मागं ताईकिशा कंपनी आहे आणि हा सगळा वरचा व्ह्यू आहे, दाखवतो तुम्हाला। अजून व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि या साईडला मेन एंट्री आहे कार्यालयाची, मेन गेट आहे। त्या गेटवरती पण आपण जाणार आहे, तिथून पण तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं एंट्री आहे। आणि इकडं हॉलमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे अशा पद्धतीनं। इकडं हॉलमध्ये एंट्री आणि तिथून इथपर्यंत आपला स्टेज आहे, त्या स्टेजवरती जाण्यासाठी एंट्री। 2 स्टेज आहेत बाहेर। छोटा प्रोग्राम वगैरे असेल, काय संगीत असेल, डान्स असतील तर या ठिकाणी होतात। आणि दुसरा स्टेज आहे तो इथं आहे झाडांच्या मागं, तो दाखवतो मी तुम्हाला। चला तर आता आपण जाऊया खालती। इकडं शटर लावलेलं आहे जेणेकरून टेरेसवरती कोणी जाऊ नये। 4 रूम आहेत खालती आणि वरती पण आहेत 2 रूम। तर जाऊया आपण खालती। छोटासा कार्यक्रम आहे लग्नाचा या ठिकाणी। तर हा हॉल आहे, अशा पद्धतीनं चेअर्स वगैरे लावलेले आहेत। हा मेन स्टेज आहे हॉलमधला। या ठिकाणी प्रोग्राम होतात, लग्न असतील किंवा साखरपुडा असतील किंवा अजून वाढदिवसाचे कार्यक्रम असतील ते सगळे या ठिकाणी होतात। हे पूर्ण बसायची व्यवस्था आहे हॉलमधली। इकडं सिस्टीम वगैरे पण आहे कार्यालयाची। आणि हा बाहेरचा एरिया आहे कार्यालयाचा, ज्या ठिकाणी संध्याकाळचे लग्नाचे कार्यक्रम किंवा वाढदिवसाचे कार्यक्रम सगळे या ठिकाणी बाहेर होतात। हा बाहेरचा स्टेज आहे अशा पद्धतीनं। आणि अजून एक स्टेज आहे या ठिकाणी, जो की डान्स असेल किंवा संगीत असेल, अशा प्रकारचे काय प्रोग्राम असतील ते प्रोग्राम या ठिकाणी होतात। अशा पद्धतीनं दिसतंय पूर्ण गार्डनचा एरिया। मोठी इमारत आहे आणि एकदम चांगलं इंजिनिअरिंग डिझाईन आहे, पाहताय तुम्ही व्हिडिओमध्ये। इकडं छोटीशी पार्किंग आहे, जे की लग्नासाठी नवरा नवरी येतात त्यांच्या गाड्या लावण्यासाठी। आणि ह्याच्यापेक्षा पण मोठी पार्किंग आहे, जे की लग्नासाठी जे काही वऱ्हाड येतं त्यांच्या गाड्या लावण्यासाठी बाहेर मोठी पार्किंग आहे, ती पण दाखवतो तुम्हाला। तर इकडून ह्या साईडला जो रस्ता दिसतोय तुम्हाला
तो आतमध्ये त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे. ही एवढी इमारत आहे आणि इथून आतमध्ये हॉलमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे. आणि इकडं वराडासाठी पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली असते. या ठिकाणी अशा पद्धतीने खुर्च्या लावल्या जातात. त्यानंतर हे जे टेबल दिसत आहेत मार्बलचे, त्याच्यावरती कापड आपले कलरचे कागद लावले जातात आणि असं सिस्टीम आहे पूर्ण या ठिकाणी. बुफे सिस्टीम पण असते, केटरिंगचं सिस्टीम पण असते, जसं की वाढपे असतात त्या पद्धतीनं. आणि आता बुफेची सिस्टीम आहे या ठिकाणी आज. तर अजून काय पाहुणे आलेले नाहीत, थोड्या वेळात भरपूर गर्दी होईल या ठिकाणी. त्यामुळं म्हटलं अगोदर आपण शेअर करूया. तर आता तुम्हाला दाखवतो कार्यालयाचा बाहेरचा एरिया, जो की पुणे नगर हायवेच्या जवळच आहे. पार्किंगचा एरिया पण खूप मोठा आहे, भरपूर मोठी पार्किंग आहे. आणि किती जरी गाडी आल्या तरी पण ते पार्किंग फुल होऊ शकत नाही, अशा पद्धतीची मोठी जागा आहे या ठिकाणी. तर सध्याचं बघितलं तर पार्किंगचे भरपूर प्रॉब्लेम असतात, पण रोड टच एवढी पार्किंग भेटणं खूप मुश्किल आहे. आता आपण आलेलो आहे हायवेवरती. या ठिकाणी पूर्ण अशी भव्य अशी मोठी पार्किंग आपल्याला पाहायला मिळते. भरपूर मोठी पार्किंग आहे, एरिया आहे पार्किंगचा. आणि तो पुणे नगर हायवे आहे आणि इकडं मेन गेट आहे कार्यालयाचं. हा मेन गेट आहे आपण जो पाहतोय कार्यालयाचा. इथूनच आतमध्ये एंट्री केली जाते. आज लग्न आहे त्यामुळं सिस्टीम देखील आलेली आहे. तर अशा पद्धतीनं हे पुणे नगर रोडवरचं प्रसिद्ध असलेलं असं जय मल्हार मंगल कार्यालय आहे. तर इकडं आहे सोहम, जे की आपलं सगळं साऊंड सिस्टीमचं कार्य करतो. आपल्या काकांचाच मुलगा आहे, बंडू काकांचा. तर अशा पद्धतीनं आहे हे जय मल्हार मंगल कार्यालय. तर या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मी एवढं सांगू इच्छितो की कार्यालय खूप छान आहे आणि भरपूर लोकांनी या ठिकाणी लग्नाचे वाढदिवसाचे कार्यक्रम केलेले आहेत आणि सगळ्या प्रकारच्या सुविधा या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतील. पार्किंग पण खूप मोठं आहे. त्यानंतर पुणे नगर रोडवरतीच हे कार्यालय आहे, त्यामुळं लोकांना शोधण्याची पण काही आवश्यकता पडत नाही. आणि बघितलंच तुम्ही आता कशा पद्धतीने हे कार्यालय आहे. बुकिंग वगैरे करायची असेल किंवा इन्क्वायरी जरी करायची असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि कमेंटमध्ये जरूर सांगा जर तुम्ही या ठिकाणी कधी आलेला असाल तर. अशा पद्धतीने आज मी तुम्हाला पुणे नगर रोडवरती प्रसिद्ध असलेलं हे जय मल्हार मंगल कार्यालय दाखवलं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.